नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून या सर्व निराधार बांधवांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम अनुदान मिळतं, हप्ता मिळतो. परंतु महाराष्ट्रामध्ये या 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि अनेक लाभार्थ्यांना 50 ते 60% लाभार्थ्यांना या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाहीत. तर याविषयी मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. मंत्रालय स्तरावरून एक अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि ही सूचना तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही जरी सूचना असली तरी सुद्धा ती सूचना ही आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. परंतु मित्रांनो, आपण जर ते केलं नाही तर आपल्याला डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. परंतु मित्रांनो, या सूचनेच्या अनुषंगाने या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की निराधार बांधवांना तुम्ही किती त्रास देणार. कारण या ठिकाणी तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह नव्हती, केवायसी नव्हती, हयातीचा दाखला नाही, हा कागद द्या, तो कागद द्या तरच तुम्हाला पैसे येतील, हे वर्षभर या ठिकाणी भानगड चालू ठेवली. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित स्वरूपामध्ये हप्ता कधी मिळणार हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न कायमस्वरूपी आहे. सामाजिक न्याय विशेष विभागाला या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाटपाना कोणती अडचण निर्माण होते हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, नोव्हेंबरचे सर्व काही क्लिअर असून सुद्धा तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नाहीत. त्याचबरोबर ऑक्टोबरचे पैसे व्यवस्थित आले. अनेक लाभार्थी आहेत की त्या लाभार्थ्यांना डीबीटी हा प्रोसेस जेव्हा सुरू झाली त्या डीबीटी मध्ये सुद्धा नियमित स्वरूपामध्ये पैसे आले. मात्र या 2025 मध्ये नोव्हेंबर महिने या लोकांना पैसे आलेले नाहीत. आता त्याची कारणं नेमकी कोणती आहेत याविषयी मी डिटेलमध्ये संध्याकाळी व्हिडिओ बनवेल, काळजी करू नका. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की राज्य सरकार प्रशासनाने हा गोंधळ का निर्माण केलाय, निधी कमी पडलाय की जाणून बुजून केलंय, याविषयी शाश्वत माहिती मी तुम्हाला देणार. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना याकडे सूचना करतोय की ज्या लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही व ज्यांना डिसेंबरचा हप्ता नियमित स्वरूपात यावा, लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवा, इथं पहिले एक गोष्ट क्लिअर करून घेतो की ज्यांना आतापर्यंत सर्व हप्ते क्लिअरपणे आलेत, म्हणजे ऑक्टोबरचा आलाय, नोव्हेंबरचा आलाय, त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करायचे. मात्र ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी मात्र काय करायचंय, तुमचा आधार कार्ड घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी तुमचं ऑथेंटिफिकेशन करायचंय. बघा मी काय म्हणतो, आधार कार्ड घेऊन म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचंय का बाबांनो, मी दिव्यांग आहे, मी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आहे, मी माणूस आहे, माझी पडताळणी करा आणि मला पुढचा हप्ता द्या. अशा पद्धतीची सूचना वरतून आलेली आहे. या सूचना जेव्हा मी ऐकली त्यावेळेस मला एवढं हसू आलं की अरे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे, तरी सुद्धा तुम्हाला यांची पडताळणी करायची आहे. मग अशा किती लोकांच्या किंवा किती योजनांच्या लाभार्थ्यांची तुम्ही पडताळणी केली? मग फक्त माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्याचीच पडताळणी करायची आहे का? तर त्यांना पैसे द्यायचे नाही म्हणून हे मुद्दाम कारण समोर ठेवलंय काय तुम्ही, असा प्रश्न आहे. मला खूप थोडंसं वेगळं वाटतं या सगळ्या गोष्टीचं, पण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवतोय. त्यावरती मला तेवढाच संताप किंवा राग सुद्धा येतोय की बाबा, किती वेळा तुम्ही आमचे कागदपत्र घेणार, हा कागदपत्र आणा, तो ते करायचंय, डीबीटी करायची, केवायसी करायची, खूप 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 काही गोंधळ आहे. पण त्यांच्याकडून जी माहिती आले की ज्या लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, आता पुढील हप्ता सुद्धा त्यांना आला पाहिजे नियमित स्वरूपामध्ये. नोव्हेंबरचा आलेला नाहीये पण डिसेंबरचा तरी यावा, यासाठी त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन OTP बेसवरून त्यांची पडताळणी करून घ्यायची, तरच त्यांना पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. हे कारण होतं आणि ते कारण तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण ज्या लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलाय त्यांनी मात्र काहीही काळजी करायची नाही, त्यांनी पडताळणीसाठी जायचं नाही. पण ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी मात्र पडताळणी करून घ्यायची, तुमचं आधार कार्ड घेऊन जायचे, त्या ठिकाणी OTP बेसवरती तुमची ही पडताळणी होणार आहे. आणि ज्या लोकांना OTP येत नाही त्यांचं बायोमेट्रिक स्वरूपामध्ये होऊ शकतो किंवा आयरिस म्हणजे ते डोळ्यांच्या याच्यावरून होऊ शकते. त्या ठिकाणी जशी सुविधा असेल त्या पद्धतीने ही पडताळणी करायची. अशा पद्धतीने मंत्रालयाच्या स्तरावरून जी माहिती आली होती ती तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सब योजना यांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.